नमस्कार मंडळी. एक कडवट असं सत्यवाक्य मनाला विचार देऊन गेलं. अहो, ही कविता आहे, पण कुणाची आहे ते माहीत नाही. कोण लेखक आहे ते माहीत नाही. संदूक आणि वळकटी. बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला आणि एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला. तो म्हणाला, दिवाळी आली की हल्ली धडधड होतं. जुनं सारं वैभव आटपून रडकुंडीला येतं. 4 दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं? एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का ओझं? मी म्हटले, अरे वेड्या, असं काय म्हणतोस? सलग सुट्टी मिळूनसुद्धा का बरं म्हणतोस? काय सांगू मित्रा, आम्ही 4 बहिणी भाऊ. कुणीच कुणाला बोलत नाही. मी कुठे जाऊ? आत्ता कुणी कुणाकडे जात येत नाही. आम्हाला 2 दिवस कुणीही बोलवत नाही. 4 दिवस कसे जातील? मलाच प्रश्न पडतो. लहानपणाचे फोटो पाहून मी एकटाच रडतो. पूर्वीच्या काळी नातेवाईक बरेच गरीब होते, तरी ते एकमेकाकडे जात येत होते. कुणाकडे गेल्यानंतर आतून स्वागत व्हायचं. सारं काम साऱ्यांनी मिळून मिसळून करायचं. सोयी फार नव्हत्या, पण वृत्ती चांगली होती. गरिबी असून सुद्धा खूप मजा यायची. मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये एखादा शेंगदाणा भेटायचा. त्या प्रसंगी आनंद मात्र आभाळा एवढा असायचा. लाल हिरव्या रंगाचे वासाचे तेल असायचे. अर्ध्या वाटीतच खोबऱ्याच्या तेलात बुडून जाऊन बसायचे. उत्साह आणि आनंद मात्र काटोकाट असायचा. सक्के असो किंवा चुलत असो, वाडा गच्च दिसायचा. चपला नव्हत्या, बूट नव्हते, कपडे धड नव्हते, तरीही जगण्याची मोठी धडपड होती. सारे झाले श्रीमंत, पण वाडे गेले पडून. नातेगोते, प्रेम माया विमानात गेली उडून. घराघरात दिसतो आता सुबतेचा पूर, तरी आहे मनामनात चुलीसारखा धूर. पाहुण्यांचे येणे जाणे आता संपून गेले. दसरा आणि दिवाळीतले आनंदी क्षणही गेले. श्राद्ध पक्ष व्हावे तसे मोठे सण असतात. फ्लॅट आणि बंगल्यामध्ये 2-4 माणसं दिसतात. प्रवासाच्या सुटकेस आता अडगळीला पडली. त्या दिवशी माझ्याजवळ धाय मोकलून रडली. हँडल तुटलं होतं, तरी सुतळी बांधायची होती. लहानपणी तुमची मला खूप सोबत होती. सुटकेस म्हणाली, सर मला पाहुण्यांकडे नेत जा. कमीत कमी दिवाळीत तरी माझा वापर करीत जा. सुटकेसचे बोलणे ऐकून माझीही काळीच तुटलं. म्हटलं, बाई, माणसाचं आता काही नशीबच फुटले. म्हणून म्हणतो, बाबांनो, अहंकार सोडा. बहीण भाऊ काका काकू पुन्हा नाती जोडा. संदूक आणि वळकुटीचे स्मरण करा. आपण करू. चला तर आपण दिवाळीला जाण्यासाठी पुन्हा बॅगा भरू. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.